श्वासांना उभी असलेली माझी माय रखमाई, भागवत पंथाचा वारकरी पंथाचा पाया रचणारे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्याच काळातील त्यांची समवयीन संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, आदिशक्ती मुक्ताबाई आणि संत शिरोमणी वैज्ञानिक संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबाराय आणि संत गाडगे महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज आणि आज आपण इथे शिवमहापुराण आपल्या कॉलनीमध्ये या मंदिरामध्ये आपल्याकडे सप्ताह सुरू आहे आणि त्याचे आमचे वाचक शिवभक्त श्री अढवदादा आमचे मोठे बंधू आणि आज आपण या गजेंद्र विहारमधील हे सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय मंडळी, तुम्हा सर्वांना माझा हृदयातून, तुमच्या हृदयात उपस्थित असलेल्या परमेश्वराला माझा हृदयातून, मातृहृदयातून सहृदय ममतापूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. आणि आज माझा विषय आहे प्रवचनाचा मराठी संत, महाराष्ट्रातील संत आणि संत साहित्य, त्यांच्या रचना आणि त्यांचे समाज प्रबोधनपर कार्य. मला इथे प्रवेशनाची संधी दिली हे मी माझं भाग्य समजते आणि आज माझ्या प्रवेशनाला मी सुरुवात करते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री संत ज्ञानेश्वराशी. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. ज्ञानेश्वर महाराजांना विठ्ठलाची मूर्ती पाहिली की त्यांचं मन, बुद्धी ही जी साजणी आहे देहामध्ये बसलेली, ही त्यांचं मन शांत होऊन जाते. कुठलंच मनात किलमिश पुरत नाही, कुठलीच मनात कुठली भावना उरत नाही. सगळ्या इच्छा त्यांच्या संपून जातात. आणि विठ्ठलाचं स्वरूप कसं आहे, हे सगुण साकार स्वरूप आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. आणि हा विठ्ठल आपल्याला आपल्या भवसागरातून तरुण पार नेतो. आणि विठ्ठलाचे चरण कसे आहे, आपले सुखाचे सागर आहेत, सुखाचे आगर त्यांच्या चरणावर आहेत, असे हे ज्ञानेश्वर महाराज या विठ्ठल माऊलीचं वर्णन करतात. आता हा ज्ञानेश्वर महाराजांचा काळ म्हणजे हा कुठला काळ होता, हा 13व्या शतकातला काळ होता. 12व्या शतकापर्यंत किंवा 12व्या शतकाच्या मध्यान्नापर्यंत किंवा 13व्या शतकाच्या मध्यान्नापर्यंत आपला महाराष्ट्र म्हणजे मराठा, तेव्हा महाराष्ट्र नव्हता, मराठ्यांचं राज्य होतं, हे मराठा होतं. आणि हा मराठ्यांचा प्रांत म्हणजे हा सुजलाम सुफलाम, आपल्या लोकनद्या, लोकमाता कृष्णा, कोयना, कोयरी, कावेरी, गोदावरी या दुथड्या भरून व्हायच्या आणि आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करत होत्या. आणि मध्येच आपलं पैठणला, आपल्या आळंदीला हे विठ्ठलाचे नाद मधुर मंदू स्वर, टाळ विनाचा गजर हा जयघोष पाणी पडत होता. आणि असं एकंदरीत सुंदर वातावरण आपल्या आळंदीचं, पंढरपूरचं होतं. परंतु आपल्या 13व्या शतकामध्ये आपल्या या सर्व वातावरणाला, सगळ्यात चांगल्या काळीला, सगळ्यात चांगल्या दृश्याला दृष्ट लागली ती कुणाची, अलाउद्दीन खिलजीची. सगळ्यात पहिलं आक्रमण महाराष्ट्रावर ज्यांनी केलं असेल ते त्या अलाउद्दीन खिलजीने केलं आहे. आणि मग काय, देवगिरीचा किल्ला आपला एवढा चांगला किल्ला होता की तिथे सोन्याचा धूर निघायचा.
सोन्याचा धूर म्हणजे तिथे सोने चांदी खजिना भरपूर होता आणि याचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर गेलं आणि याने वारंवार त्या किल्ल्यावर आक्रमण केलं. तर आक्रमण केल्यानंतर कसं म्हणजे त्या राजाचा त्या देवगिरी किल्ल्याचा राजा होता रामचंद्र देवराय आणि या रामचंद्र देवरायावर याने आक्रमण केलं. पुढे हा रामचंद्र देवराय वारला त्या युद्धामध्ये. त्याचा मुलगा होता शंकर देवराव आणि त्याच्यावर सुद्धा यांनी आक्रमण केलं आणि अशा प्रकारे आपला महाराष्ट्र त्यांनी नेस्तनाबूत करून टाकला. आणि अशा काळात अशी सामाजिक स्थिती असलेली, अशी सगळी विषमता पसरलेली, धार्मिक नांदता होती आणि अशा वेळेस महाराजांचा जन्म झाला. महाराजांना संन्याशाची पोरं म्हणून फार त्रास सहन करावा लागला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बहिष्कार टाकला गेला आणि धर्ममार्तंडांचं हे जे धर्म पंडित होते यांचं स्तोम त्या पैठणमध्ये आळंदीमध्ये गाजू लागलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की तुमची भाषा जी आहे तीच तुम्ही संस्कृतमध्ये सगळा व्यवहार करा, संस्कृतमध्ये बोला, संस्कृतमध्ये तुमचा व्यवहार चालू द्या, ग्रंथ तुम्ही सुद्धा संस्कृतमध्ये लिहा. आणि एवढं असताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावरही मात केली आणि ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. कितव्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी महाराजांनी? अगदी वयाच्या 16व्या वर्षी. आज आपलं 16 वर्षाच्या लेकराला धड निबंध लिहिता येत नाही आणि या 16 वर्षाच्या लेकराने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. इतकंच काय, अमृतानुभव ग्रंथ लिहिला, एकनाथ भागवत त्यांनी, ज्ञानदेव हरिपाठ लिहिला, की एकनाथ चांगदेव 65 लिहिली. असे बरेचसे त्यांनी ग्रंथ लिहिले आणि हजारोनी त्यांनी पदं लिहिली. आणि म्हणजे त्यांनी काय केलं, भरपूर असं साहित्य सर्व मराठीत लिहिलं आणि मराठीत लिहिल्यामुळे प्राकृतमध्ये लिहिल्यानंतर मध्ये काय झालं की सर्वांना ते सहज वाचता लिहिता येऊ लागलं. ते म्हणतात ना, रेड्यामुखी वेद बोलवला. रेडा म्हणजे काय, अगदी निर्बुद्ध बुद्धी असलेला प्राणी. आपल्यामध्ये काही अगदी असे खूप बद्ध प्रकृतीचे विचारांचे लोक असतात, तर त्यांना सुद्धा हा वेद वाचता आला. कारण काय, या मराठी भाषेमुळे, मराठी प्राकृतमुळे आणि त्यामुळे मराठी भाषा कशी समृद्ध झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला खूप मोठं म्हणजे असं साज चढवला आहे. ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीचा एवढा शब्द भांडार आहे की म्हणजे भरपूर खूप सारा त्यांनी शब्द संग्रह, आपल्याला शब्दकोश जो म्हणतो तो त्यांनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या मार्फत आपल्याला दिला आहे. इतकं सुंदर वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे एखादी स्त्री कशी छान नटावी थटावी, गळ्यात भरभरून दागिने घालावे, कपाळावर मोठं टिकली लावावी, मोठं चंद्रकोर लावावी आणि कपाळावर आणि डोक्यावर पदर घ्यावा आणि उभी राहावी. तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडावी. दागिने घातल्यामुळे ती स्त्री अजून सुंदर दिसावी. तसं महाराजांनी ज्ञानेश्वरी ही अतिशय सुंदर मधाळ रसाळ वाणी केली आहे. इतकी सुंदर रसाळ वाणी आहे की त्याचं काही वर्णन करता येत नाही. आणि आपलंच कौतुक मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, माझ्या मराठीचे बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. म्हणजे माझ्या मराठीला जर तुम्ही अमृताशी जर कॉम्पिटिशन करायला लावली, स्पर्धा करायला लावली, तर कोण जिंकेल? माझी मराठी जिंकेल. फार सुंदर उदाहरण आहे हो. महाराजांनी इतकं सुंदर उदाहरण देऊ आपल्याला सांगितलं आहे. एक अभंग आहे त्यांचा, ऋणु झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु झुणू रे भ्रमरा, ऋणु झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. काय म्हटलं आहे? आता हा भ्रमर कोण आहे? भ्रमर म्हणजे भुंगा. आणि भुंगा कशाचं प्रतीक आहे? मनाचं प्रतीक आहे. आपलं मन कसं आहे? अगदी चलबिचल मन आहे आपलं. आपल्या मनाचा कोणी अंत घेतला नाही. आणि भुंगा कसा आहे? भुंगा सुद्धा यावर उडतो, या फुलावर उडतो, त्या फुलावर बसतो. बहिणाबाई चौधरी फार सुंदर म्हणतात. मनाचं वर्णन बहिणाबाई चौधरीने फार सुंदर केलं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती आवरा फिरी येत पिकावर. पण त्या मनाला किती तुम्ही आवरा तरी ते मन मोकाट सुटते. आणि अशा मनाला महाराजांनी काय म्हटलं? भुंगा. आता भुंगा कसे झाले?
एक आपला लोकभाषेतील बोली भाषेतील शब्द झाला, पण त्या भुंग्यालाही त्यांनी भ्रमर म्हटले. भ्रमर म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटते, एखादं कमळाचं फुल वगैरे असेल काहीतरी. भ्रमर गुंतरे सुमन कळिके, म्हणजे आपल्याला काय वाटते भ्रमर म्हणजे काहीतरी खूप सुंदर असावं. पण भ्रमर म्हणजे कोण, तो भुंगा. आणि त्या भुंग्याच्या गुंगावण्याला, आता भुंगा खरंच सुंदर गातो का हो? त्या भुंग्याचा आवाज कसा असतो, फार कर्कश आवाज त्या भुंग्याचा. पण त्या भुंग्यालाही महाराज काय म्हणतात, कुणाची कल्पना दिली त्या गुंगावण्याला त्याच्या? ज्याप्रमाणे कृष्णाच्या गोपिका, एक गोपी नव्हे अनेक गोपिका कृष्णाच्या, त्या जेव्हा चालतात आणि त्यांच्या पैजणांचा तो नाद मधुर आवाज बाहेर पडतो, त्या पैजणांच्या घुंगरांच्या आवाजाला महाराजांनी ऋणझुणू हा शब्द लावला आहे. किती सुंदर कल्पना आहे, इतकी सुंदर कल्पना, इतकं सुंदर त्याचं उपमा दिली आहे की आपल्या तर कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि महाराजांनी काय नुसतं रुणझुण म्हटलं का? नाही, ऋणझुणू म्हणजे त्यालाही सुंदर वळण दिलं आहे. मराठी भाषेला त्यांनी अकार उकार मकार वेलांटी देऊन इतकं सुंदर बनवलं आहे की आपण नुसतं म्हणजे ऐकत राहावं वाटते. आणि पुढे काय म्हणतात, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. अवगुण कसा शब्द आहे, दुर्गुणासारखा. पण तो अवगुण सुद्धा आपल्याला त्या अवगुण म्हटल्यामुळं सद्गुण वाटावा, इतकं सुंदर महाराजांनी त्या भाषेतला साज चढवला आहे. पुढे काय म्हणतात, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋणझुणू रे भ्रमरा. आणि त्या मनाला काय म्हणतात की तू हे वाईट टाकून दे, सगळ्या संसारातलं या प्रपंचातलं चांगलं घे, म्हणजे तुझं जीवन अजून चांगलं बनेल. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचं फार सुंदर वर्णन केलं आहे. महाराजांनी आपल्यासाठी पसायदान मागितलं. संत स्वतःसाठी कधीच काही मागत नसतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. आणि काय मागितलं आपल्यासाठी, पसायदान मागितलं. पसायदान म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं जीवन सुखमय हो, तुमचं जीवन आनंदी बनो, तुम्हाला जगण्यात आनंद निर्माण हो, आणि तुम्हाला जगण्याबद्दल थोडाही निरुत्साह तुमच्या मनामध्ये नसो. काय म्हणतात महाराज, जेव्हा पूर्वीच्या काळी काय व्हायचं, राजे महाराजे ऋषीमुनी हे यज्ञ करायचे. कशा करता, फलप्राप्तीसाठी. मग त्यात तो पुत्रकामेष्टी यज्ञ असायचा, अश्वमेध यज्ञ असायचा, राजसूय यज्ञ असायचा. अशा प्रकारचे विविध प्रकारचे ते यज्ञ करायचे. तर महाराज काय म्हणतात, माझा कुठला यज्ञ आहे, वाग्यज्ञ, म्हणजे माझ्या शब्दांचा यज्ञ केला आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसाय दानही. हा जो मी वाग्यज्ञ केला आहे देवा, याची फलपूर्ती म्हणून तू म्हणजे मला पसाय दान दे. आणि ते पसायदान कसं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी म्हणजे जे खळ कपटी बुद्धी मलिन असलेले लोक आहेत, त्यांना नाहीसं कर असं नाही म्हटलं, त्यांच्यातली वाईट वृत्ती जाऊ दे, आणि तया सत्कर्मी रती वाढू दे, म्हणजे त्यांच्यातले जे सत्कर्म आहे त्या सत्कर्माचा त्यांचा संग्रह वाढू दे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मित्र कसा असतो आपल्याला, आपण मित्राशी वैर करतो का, नाही. मित्र कसा असावा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दोस्त वणव्यातल्या गारव्यासारखा, दोस्त वणव्यातल्या गारव्यासारखा. मित्र कसा असतो आपला, सुखदुःखात आपला साथी असतो, आपल्या सोबत असतो, आपल्या सावलीसारखा असतो. पुढे तुकोजी महाराज काय म्हणतात, मित्रा कर मैत्री त्याशी, मित्रा कर मैत्री त्याशी, जो सत्याविण शब्द न बोले, जो सत्याविण शब्द न बोले, सहजही कोणाशी, मित्रा कर मैत्री त्याशी, मित्रा कर मैत्री त्याशी. आणि अशी मैत्री कोणाची झाली आहे, भगवान श्रीकृष्णाची आणि
कृष्ण भक्त सुदामाची. अशी मैत्री आणखी कोणाची झाली आहे? छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांची मैत्री झाली आहे. कवी कलश उत्तर प्रांतातून महाराजांची कीर्ती ऐकून आले होते. छत्रपती संभाजीराजांची कीर्ती ऐकून ते त्यांना भेटायला आले आणि त्यांच्या बुद्धिचातुर्याचं, त्यांच्या सगळ्या स्वभावाचं आणि गुणवैशिष्ट्य पाहून ते इतके प्रभावित झाले कवी कलश की तिथेच ते थांबले आणि महाराजांचे, संभाजीराजांचे सच्चे मित्र म्हणून जगण्यापासून ते मरण्यापर्यंतचे मित्र बनले. काय सांगावे, संभाजीराजांना जसा मृत्यू दिला औरंगजेबाने, तसा मृत्यू कवी कलश यांना सुद्धा दिला आहे. तुम्ही शिवाजी सावंतांचं पुस्तक वाचा छावा, त्यात तुम्हाला कळते की कवी कलशांना किती यातना झाल्या आहे. पण कवी कलश हटले का? कवी कलशांनी असं म्हटलं का नाही नाही बाबा, तू पहा तुझा राज्यकारभार, मला नको सांगू, मी तुझ्यासोबत मरणाला येणार नाहीये, जगण्याला आहे, तुझ्यासोबत मैत्रीला आहे, पण मी सोबत येणार नाही मरणाला. पण कवी कलश मरणालाही सोबत गेले, सामोरे गेले, हसत हसत गेले. दोघंही कवी, कवी कलश सुद्धा कवी आणि आपले संभाजीराजे सुद्धा कवी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय आहे की तुमचा जराच्या सृष्टीमधल्या प्रत्येक सजीवाशी तुमचं मैत्रीचं नातं असावं. मैत्रीचं नातं असतं म्हणजे आपल्याला राग द्वेष येते का? खरा जो मित्र आहे त्याला तुमचा राग येत नाही, तो तुमच्यासोबत आरशाप्रमाणे असतो. म्हणजे तुम्ही कसे आहे ते तोंडावर सांगतो, तो मागे गोष्टी करत नाही तुमच्या, तो खरं खरं अगदी बोलून टाकतो. आणि जेव्हा आपल्या सृष्टीशी, चराचराशी आपलं मैत्रीचं नातं बनते, तेव्हा आपल्या मनामध्ये कुणाचाच राग येत नाही, कुणाचाच द्वेष येत नाही, कुणाबद्दल मनात हेवा राहत नाही, किलमिश राहत नाही, तिरस्कार राहत नाही. आणि अशा वेळेस मग काय, सगळं प्रेममय वातावरण असते. आणि हे महाराज म्हणतात की असं जर समाजात पूर्ण मैत्रीचं वातावरण असलं तर हे समाजमन पुढे वैश्विक भावनेत होऊ द्या. आणि जेव्हा विश्वात मैत्री राहील तेव्हा किती आनंद निर्माण होईल, हे विश्वामध्ये शांती निर्माण होईल. आणि अशा प्रकारची शांती ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. भूता परस्पर जडो मैत्री जीवाचे. भूता म्हणजे प्रत्येकासोबत, प्रत्येक सजीवासोबत तुमचं मैत्रीचं नातं असलं पाहिजे. मग ते कुठलाही प्राणी असो किंवा कुठलाही पक्षी असो किंवा कुठलाही झाड असो. अशा प्रकारची वैश्विक भावना महाराजांनी केलेली आहे. बरोबर. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला भूता परस्परे जडो मैत्री जीवाचे हे सांगितलंय. आणि पुढे काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? दुरितांचे तिमिर जावो. काय म्हणतात? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाव. दुरित म्हणजे जे लोक दुष्ट बुद्धीने वागतात त्या लोकांना नाहीसा करा, असं नाही म्हटलं महाराजांनी. त्यांच्यातील दुष्टपणा जावो आणि त्यांच्यातील अज्ञान नाहीसं हो, त्यांच्यातील तिमिर नाहीसं, अंधकार नाहीसा हो आणि प्रकाशमान जीवन त्यांना मिळो. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाव. आपला स्वधर्म कोणता आहे? आपला धर्म, स्वधर्म कुठला आहे? आपला स्वधर्म आहे मानवतेचा स्वधर्म आहे, आपला माणुसकीचा स्वधर्म आहे. आणि तुम्ही प्रत्येकाशी माणुसकीनं वागा. आणि हे तुमचं मानवतेचं वागणं, हा मानवता धर्म हा विश्वामध्ये पोचू द्या. सगळ्या विश्वाचं तुमचं नातं मानवतेचं असलं पाहिजे असं. आणि त्या मानवतेचं नातं असल्यानंतर, मानवतेचा धर्म असल्यानंतर आणि त्या मानवतेच्या धर्माला तुम्ही सूर्याच्या तेजाने प्रकाशमय होऊन जा. त्या सूर्याच्या तेजाने तुम्ही प्रकाश होऊन जा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना हे अपेक्षित आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान कसा हो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानदेव महाराज केव्हा सुखी होईल? जेव्हा सर्व तुम्ही सुखी राहाल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल. जे जे वांछिल तो तेला हो, प्राणी जात. म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण हो, तुमचा जगण्याला तुमच्या बळ मिळो, तुम्ही कोणीच जीवनाबद्दल निरुत्साही न राहो, तुम्हाला जीवनाचा कंटाळा न वाटो आणि तुमचं जगणं सुसह्य हो, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पसायदानामध्ये करतात. आणि अशा प्रकारे महाराजांनी आपल्या मराठीला, आपल्या मराठी भाषेला समृद्ध केलं, प्रगल्भ केलं, जोपासना केली आणि तिला मोठं केलं. आता यानंतर संत नामदेवाचा एक प्रसंग आहे. ज्ञानेश्वर महाराज काशीला गेले होते
काशीला ज्ञानेश्वर महाराज चौघे बहीण भावंड गेले, सोबत गोरोबा कुंभारे गेले आणि तिथे नामदेव महाराज पण आले. तर ज्ञानेश्वर महाराजांचं सुंदर असं कीर्तन सुरू होतं. ज्ञानेश्वर महाराज सांगत होते, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे तेव्हाच्या काळात धर्मपंडितांचं कसं होतं, हठयोग करा, जपतप करा, तपश्चर्या करा, साधना करा, अष्टांग साधना करा आणि तुम्ही देवाला प्राप्त करा, भगवत प्राप्ती करा, सिद्धी प्राप्त करा. पण महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व दंभ आहे, हे खोटं आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. तर मग काय करा म्हणते, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे महाराजांनी एवढ्या सोप्या साध्या सरळ शब्दात आपल्याला रसभरीत वर्णन केलं आहे. आणि अशा प्रकारे महाराज समाज प्रबोधन करायचे. आणि तिथे आले होते नामदेव महाराज. आज नामदेव महाराजांना वाटलं, मी फार मोठा वयाने, मी फार तत्वज्ञानी, मी फार श्रीमंत आणि मी फार आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, आणि मी कशाला यांच्या पाया लागू. सगळेजण महाराजांच्या पाया लागत होते, महाराजांच्या चरणांकित होत होते आणि महाराजांचं कीर्तन ऐकायला बसत होते. पण ज्ञानेश्वर नामदेव महाराजांनी म्हटले, नाही, मी फार मोठा आहे. नामदेव महाराजांना अहंकार निर्माण झाला आणि हा अहंकार कोणी ओळखला, मुक्ताबाईने ओळखला. मुक्ताबाई म्हणते गोरोबा काकांना, काका नामदेवाचे मोडके कच्चेच की हो. आणि मग पुढे ती त्यांना म्हणते, तुम्हाला नामदेव महाराजा, तुम्हाला अहंकार झालाय, अहंकाराची बाधा न लागो राजसा, माझी आहे विष्णुदासा नामा म्हणे. मग पुढे काय म्हणतात गुरु आपले ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही गुरु करा, गुरुशिवाय तुमचं अज्ञान नाहीच होणार नाही. कारण ते मूर्तीपूजक होते आणि त्यांना गुरु करणं फार आवश्यक होते. काय आमचे ते एक सुफी संत आहे कबीरदास, ते म्हणतात, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, भ्रांति की पहाड़ी नदी बीच में अहंकार की लाट, भ्रांति की पहाड़ी नदी बीच में अहंकार की लाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. हा संसार कसा यमघाट आहे, पावलं पावली भय आहे, इथे मृत्यूचं भय आहे, केव्हा कोण कसं येईल सांगता येत नाही. आमची बहिणाबाई चौधरी फार सुंदर म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा संसार सोपा आहे का, एवढा सोपा आहे का. आज आपण इथपर्यंत आलोय, आपण असं चालू आहे का, नाही. या संसारात प्रत्येकीला टाकीचे घाव सुचल्याशिवाय देव पण आलंच नाही आहे. असा संसार हा कडक आहे, चटके लागणार आहे. आणि म्हणून म्हणतात महाराज की तुम्ही गुरु करा. आता नामदेव महाराज कसे मूर्तीपूजक होते, थोडे म्हणजे त्यांचं ज्ञान भरपूर होतं, पण अहंकारामुळे थोडे ते म्हणजे काय म्हणतात त्याला संक्षिप्त होते. म्हणजे संक्षिप्त रूप होतं त्यांच्यामध्ये, थोडं अज्ञान होतं, अहंकार होता. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही पंढरपूर सोडा, पंढरपूर सोडा आणि पंढरीच्या बाहेर जा, भगवत संप्रदायाचं काम करा आणि तुम्हाला एक दिवस गुरु नक्की भेटेल. आणि ते जातपात पण मानत होते. महाराजांमध्ये, ज्ञानेश्वर महाराजांमध्ये अजून जातीभीतीचा खूळ गेलेलं नव्हतं, त्यांच्यामध्ये थोडा तो अज्ञानाचा प्रकार होताच. आणि मग नामदेव महाराज फिरता फिरता जाता जाता औंढा नागनाथला आले. औंढा नागनाथच्या मंदिरात त्या शिवलिंगावर एक व्यक्ती, कुष्ठरोगी शूद्र जातीची व्यक्ती, ती पाय देऊन बसलेली होती. आणि नामदेव महाराजांना खूप राग आला. नामदेव महाराजांनी, काय कसा मूर्ख माणूस आहे हा, देवाच्या कुणी अंगावर पाय ठेवतं का. आणि त्याला बोलू लागले. ते म्हणता, हे बाबा, मी आधीच व्याधीनं जर्जर झालेला हो, मी दीन झालेला होत असेल तर बाबा हे पाय तुझ्याकडनं निघत असेल तर तू काढ. आणि महाराज मग ते पाय काढायला लागले, नामदेव महाराज त्या व्यक्तीचे. पण ते पाय काही केल्या निघत नव्हते. जिथे जिथे पाय ठेवायला लागले तिथे ते शिवलिंग प्रकट झालं. आणि त्यातून त्यांनी सांगितलं, शेवटी नामदेव महाराजांनी त्यांचे पाय पकडले, म्हणाले, महाराजा मी तुम्हाला ओळखलं नाही,
तुम्हीच माझ्या आजपासून गुरु. आणि त्यांनी शेवटी त्यांचं पुढे अज्ञान दूर केलं. काय म्हणतात ते? देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेल अशी कोणाची पुण्याई. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव मूर्तीत नामावे, देव तीर्थात नागावे. मग देव कुठे आहे? देव आहे, देव आहे चराचरी, तुझ्या माझ्या अंतरी. देव कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात भगवंत लपलेला आहे. आणि मग कुठे त्यांचं डोळे उघडले आणि त्यांना गुरु मानले त्या विसोबाखेचरांना. आणि पुढे त्यांचा भगवंताचा प्रसार प्रचार कार्य त्यांचं सुरू राहिलं. तर ते पुढे कुठे गेले? पंजाबपर्यंत त्यांनी भगवी पताका पोचवली. तिथल्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांचे अभंग तुम्हाला पाहायला मिळतात. असे नामदेव महाराजांनी पुढे अतिशय म्हणजे नुसतं सतत देवाचं नामकार्य घेण्याचं काम केलं. त्यांना असं वाटायचं की माझ्या मुखातून एक क्षणही असं देवाचं नाव निघा, म्हणजे क्षणोक्षणी देवाचं नाव माझ्या मुखातून निघो. आणि त्यासाठी काय म्हणतात ते? एक त्यांचा अभंग आहे, त्याचं ते शेवटचं चरण मी तुम्हाला म्हणून दाखवते. निघो नामाविण काही, निघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही, विठ्ठल कृष्ण लवलाही, विठ्ठल कृष्ण लवलाही, विठ्ठल कृष्ण लवलाही. नामा म्हणे तरलो पायी, नामा म्हणे तरलो पायी, म्हणताची विठ्ठल, म्हणताची विठ्ठल, म्हणताची विठ्ठल. प्रेम भाऊ विठ्ठले आवडी, प्रेम भाव. ज्ञानेश्वर महाराज पुढे, नामदेव महाराज पुढे तल्लीन होऊन गेले आणि त्यांनी पंथाचं कार्य पुढे सुरू ठेवलं. आणि याच काळात स्त्रिया काही मागे नव्हत्या. आपल्या वारकरी पंथामध्ये स्त्रियांना तेवढंच म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी साहित्य निर्माण केलं आणि स्त्रियांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. त्या काळातील, त्या समकालीन काळातील आदिशक्ती मुक्ताबाईने तर वयाने लहान असून मोठ्या भावाला ज्ञानेश्वरांना उपदेशात्मक ताटीचे अभंग लिहिले. आणि अफलातून कल्पना कोणाच्या? मुक्ताबाईचे एक अभंगाच्या मी 2 ओळी तुम्हाला सांगते. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, ऐसा थोर नवला जाहला, वांझे पुत्र प्रसवला. आता सांगा, मुंगी ती केवढी आणि ती आकाशी उडेल का? ती सूर्याला किळेल का? पण हा सगळा प्रकार, सगळी ती अफलातून तिची विचार करण्याची पद्धती, याला माझा नमस्कार. अशा या जे संत आदिशक्ती मुक्ताबाईला माझा कोटी कोटी प्रणाम. आणि त्यानंतर येतात संत जनाबाईंचं ते काय? जणी म्हणजे ती जणी आहे. ती अनेक स्त्रियांचं नेतृत्व करणारी स्त्री आहे. आणि जणी म्हणजे आपण म्हणतो ना 4 जणी चला, 5 जणी चला, ती जणी आहे. ती समूहात्मक तिचं नाव आहे जणी. आणि या जणीने तर काय म्हणजे विठ्ठला ती असं म्हणतात की जणी ही पंढरपुरात निघून आली. आई वडील तिला नव्हते आणि ती अनाथ पोर निघून आली. आणि तिला पुढे पंढरपुरात दामाजी शेट्टी मिळाले आणि त्यांच्याकडे ती घरकाम करायला लागली. आणि घरकाम करता करता ती देवाला आळवू लागली. तिला असं वाटायचं का विठ्ठल कोणी देव वगैरे नाही आहे, कुणी व्यक्तीच आहे. आणि ती व्यक्ती म्हणून त्याला बोलवायची, हे रे बा माझ्या घरी बसायला ये, जेवायला ये, दळायला ये, कांडायला ये. आणि फार सुंदर तिने ओव्या लिहिल्या आहे. जनाबाईच्या ओव्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. जनाबाईच्या ओव्यामुळे स्त्रिया म्हणजे आधी स्त्रियांना शब्दही काढता येत नव्हता ना, ब्र काढायची बायांना उजागरी नव्हती. पण अशा काळात जनाबाईंनी सगळ्या स्त्रियांचं नेतृत्व करून सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. आणि मग बाया पुढे पुढे दळताना मुक्यानं दळ नको माय असं म्हणायच्या. आणि मग त्या जात्यावर ओव्या गाऊन दळायच्या.
आणि ओव्या गायता गायता त्या स्वतः पण गायला लागल्या. मग त्यांच्यातली प्रतिभाशक्ती बाहेर आली. आता जनाबाई कशी गाते? सुंदर माझे जाते ग फिरते गरगर, सुंदर माझे जाते ग फिरते गरगर, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तुये रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रतारा तुये रे बाळ विठ्ठला. म्हणजे ती त्या विठ्ठलाला बोलवत आहे सतत काम करताना, दळायला ये बाबा माझ्यासोबत, माझ्यासमोर उभा राहा, माझ्याजवळ बैस, असं ती म्हणजे सतत त्याला बोलावणं घालत आहे. आणि दळता काढता काय म्हणते ती? दळिता काढिता तुझ गाईन अनंता, तुझ गाईन अनंता, नवी सम्मे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी, नवी सम्मे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता तुझ गाईन अनंता, नित्यहाची कारभार मुखी हरी निरंतर, नित्यहाची कारभार मुखी हरी निरंतर, मुखी हरी निरंतर. दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. काय म्हणते ती? मी दळिता कांडता तुलाच गाईन, माझ्या मनात दुसरा कुठला विचारच नाही आहे. आणि हीच मुक्ता आपली जनाबाई भरपूर अभंग लिहिले हो. जनाबाईंनी खूप ओव्या लिहिल्या आहे, अभंग लिहिले आहे. काय या बायांचं कौतुक वाटतं, यांनी किती सारा या साहित्य केलेलं. आज आपल्याला काहीच त्यांचं लिहिलेलं आपल्याला सांगता येत नाही. आपली अशी बुद्धी आणि त्यांची बुद्धिमत्ता ती काय. ती पुढे काय म्हणते ज्ञानेश्वराला? ज्ञानेश्वराला म्हणते, ज्ञानेश्वरा ज्ञानाच्या सागरात तू माझ्या पोटी जन्माला ये, हे भावा हे सख्या तू माझ्या पोटी जन्माला ये. सखा माझा, सखा माझा ज्ञानाचा सागर, सखा माझा, सखा माझा ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा, सखा माझा ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानाचा सागर. मरोणिया जावे बा माझ्या पोटा यावे, मरोणिया जावे बा माझ्या पोटा यावे, ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, सख्या माझ्या ज्ञानदेवा. जावे ओवाळुणी जन्मोजन्मी दासी जनी, जावे ओवाळुणी जन्मोजन्मी दासी मनी, दासी जनी. सखा माझा, सखा माझा ज्ञानाचा सागर, सखा माझा, सखा माझा ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा, सखा माझा ज्ञानाचा सागर. जनाबाईंची किती शुद्ध पवित्र भावना आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणते ज्ञानाच्या सागरात तू माझ्या पोटी जन्म घ्यावा, माझा पुत्र म्हणून ये, माझ्या भावा, माझ्या सख्या, तुला मी माझा जीव ओवाळून टाकेन आणि तुझी जन्मोजन्मी दासी बनून राहील. इतकं तिचं प्रेम ज्ञानेश्वर महाराजावर. म्हणजे पहा किती सुंदर असं नातं तिने या भजनातून आपल्याला सांगितलंय. अशी ही संत जनाबाई.
यानंतर एकनाथ महाराजांनी काय केलं? एकनाथ महाराज म्हणजे कृतीतून असा बदल घडणारे, म्हणजे त्या काळातील अज्ञान, अंधश्रद्धा, वर्णभेद, जातीभेद, दारिद्र्य या सर्वांवर त्यांनी घणाघाती हल्ला केला आणि तो आपल्या कृतीतून त्यांनी घडवून आणला. त्यांनी पुष्कळ सारी रचना तयार केली, अभंग लिहिले, साहित्य लिहिलं, कीर्तनं केली आणि एकनाथी भागवत केलं आणि अशा प्रकारे भरपूर आणि भारुड त्यांचं फार प्रसिद्ध आहे. भारुड त्यांनी म्हणजे एक प्रकारचं लोकनाट्य आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि त्या भारुडाच्या माध्यमातून, त्या लोकभाषेतून, लोकबोलीतून लोकांच्या मनावर कायमचं त्यांनी बोललेलं कोरल्या गेलं. त्यांचं भारुड कसं असते? मोडकेशे घर तुटकेशे छप्पर, आता देवाला देवघर नाही, असला दादला नको ग बाई, दादला नको, दादला नको, दादला नको ग बाई. किंवा विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. म्हणजे अशा प्रकारचे त्याने सुंदर सुंदर भारुड लिहिले आणि ते लोकप्रिय, इतकी त्याला लोकप्रियता प्राप्त झाली की पुढे पुढे ते लोकांनी अंगीकारलं आणि स्वीकारलं. आता एकनाथ महाराज कसे वाचाळ नव्हते की नुसतं सांगणे आणि काहीच न करणे. जेव्हा एकनाथ महाराज काशीला गेले होते, आता काशी किती लांब, काशीला गेले, तिथनं गंगेचं पाणी आणलं आणि पूर्वीच्या काळात अशा वॉटर बॉटल नव्हत्या, त्याने ते कावडी केली, कावडीवरून त्याने ते पाण्याचे मडके भरून आणले आणि येता येता ते वैशाख महिन्यातले वाळवंटातील, गोदावरीच्या वाळवंटातले दिवस एक गाढव त्यांना तडफडून पाण्या वाचून तडफडताना त्यांना दिसलं आणि त्यांनी काय केलं? त्या गाढवाला पाणी पाजले, गंगेचं पाणी, त्यात भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि ते गंगेचं पाणी पिल्याबरोबर त्या गाढवाला हायसे वाटले आणि ते चालायला लागले, त्याला जीवदान मिळालं. आता ही बाकीचे टवाळ लोक होते, अरे यांनी गंगेचं पाणी आणलं एवढ्या लांबून आणि हा त्या गाढवाला पाजत आहे, नको नको, ते गाढव नाही, हाच मुळात गाढव आहे. कोण गाढव आहे? एकनाथ महाराज गाढव आहे. काय म्हणाले की ज्यांनी ते पाणी पाजलं एवढ्या लांबून आणलेलं ते एकनाथ महाराजच गाढव आहे. महाराजांनी त्यांच्या चेष्टा ऐकून घेतल्या आणि मग काय म्हणतात महाराज? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, भावभक्ती भीमा, भावभक्ती भीमा उदकते वाहे, बरवा शोभत आहे, बरवा शोभत आहे पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणजे का प्रत्येकाच्या शरीरात देह काय आहे? पंढरपूर आहे आणि आत्मा कोण आहे? त्यात विठ्ठल पांडुरंग त्यात नांदतोय आणि आपण सगळे एकाच देवाचे लेकरे आहोत. हे त्यांनी जातीभेद मांडणाऱ्या पशुसोबत मित्रताचं नातं न, आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपण, भूता परस्परे मैत्र जीवाचे, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. तर एकनाथ महाराजांचे आणि गाढवाचे ते मित्राचं नातं झालं, म्हणून महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. अशा प्रकारे महाराजांनी कृतीतून करून दाखवलं. आणि एकदा असाच प्रसंग आहे, एकनाथ महाराजांकडे श्राद्धाचं जेवण होतं आणि श्राद्धाला तेव्हाच्या काळात कशी पद्धत होती? ब्राह्मणांना बोलवायचं, शूद्र अतिशूद्र नको, केवळ ब्राह्मण लोक तिथे जेवतील. आपण म्हणजे सगळे शूद्र लोक, बहुजन. आणि त्यांच्या घरापासून काही लोक चालले होते आणि त्या स्वयंपाकाचा एकदम सुग्रास भोजन, त्या स्वयंपाकाचा एकदम खमंग सुगंध सुटला आणि ते शूद्र लोक म्हणू लागले, बापरे किती सुंदर, किती सुगंध येत आहे, खमंग सुगंध आपल्या येतो आहे आणि हा असा स्वयंपाक जर आपल्याला जेवायला मिळाला तर आपण किती नशीबवान. आणि त्यांचे बोलणे महाराजांनी ऐकले आणि त्यांना बोलवून आणले, त्यांचे पाय धुतले आणि पहिली पंगत त्यांची बसवली आणि त्यांना वस्त्रदान दिले आणि त्यांना घरी पाठवले. हे त्या ब्राह्मणांना कळले. मग ब्राह्मणांसाठी त्यांनी पुन्हा स्वयंपाक केला, पुन्हा जेव घातले आणि त्यांना सांगितले की ती सुद्धा एकाच ईश्वराची लेकरं आहेत, म्हणून तुम्ही भेदाभेद पाहू नका, भेदाभेद अमंगळ आहे, हे त्यांनी आपल्या कृतीमधून सांगितलं. महाराजांनी सुंदर सुंदर रचना केल्या हो एकनाथ महाराजांनी. त्यांची एक गवळण मला फार आवडते. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये,
रूपे सुंदर सावळा गे माये, 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 रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. अशी सुंदर गवळण सुद्धा महाराजांनी लिहिलेली आहे. आणि महाराज पुढे, महाराजांनी तसं पैठण सोडलंच नाही, पण महाराजांनी एकनाथी भागवत लिहायसाठी 3 वर्षे महाराज काशीला राहिले. काशी म्हणजे तेव्हाचा जसं आजचं आपलं दिल्ली सर्वोच्च न्यायालय, तसं धर्मपंडितांचं काशी म्हणजे सर्वोच्च न्यायालय. तिथनं जे पास झालं ते पास झालं. आणि अशाच सुप्रीम कोर्टाच्या समोर महाराजांनी तिथे जाऊन भागवत लिहिलं. आणि ते भागवताला त्यांनी त्या तिथल्या धर्मपंडितांकडून परमिशनसुद्धा घेतली, परवानगी घेतली. आणि त्यांना सांगितलं की हे मराठीमधून सुद्धा सुंदरसं साहित्य लिहिल्या जाऊ शकतं, तुम्ही मराठीला कमी समजू नका. अशा प्रकारे एकनाथ महाराजांनी सुंदर असं आपलं अभंग लिहिली, भारुड लिहिली, कीर्तने लिहिली केली आणि समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर येतात वैज्ञानिक संत जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय. या तुकोबारायांचं काय वर्णन करावं. तुकोबारायांकडे 200 एकर शेती होती. घरी शेती होती, व्यवसाय होता, व्यापार होता आणि सावकारकी होती. आणि एके दिवशी ते सावकारकीचे पैसे वसूल करायला बाजाराच्या दिवशी गेले आणि त्यांनी पाहिलं की गावातील लोकांच्या परिस्थिती चांगली नाही आहे. त्यांना दैनंदिन जीवन जगण्यास फार कष्ट पडत आहे. त्यांच्या लेकीबाळी उजळत नाही आहे पैशाअभावी. आणि अशात आपण आपली कर्जवसुली करायची का, कारण त्यांची सावकारकी होती. घरी आले, भामनाथाच्या डोंगरावर गेले, तपश्चर्या केली दिवसभर आणि मनात ठरवलं की मी त्या लोकांचं पूर्णपणे कर्ज माफ करून टाकण. आणि त्यांनी लहान भावाला बोलावले, म्हणाले की त्या हिशोबाच्या वह्या दाखव बरं जरा. त्यांनी त्या हिशोबाच्या वह्या आणल्या. काही न पाहता हिशोबाच्या वह्या फाडून टाकल्या आणि इंद्रायणीत बुडवून टाकल्या. जगातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारा एकमेव संत आणि पहिले संत म्हणजे तुकोबाराय. त्यांच्याकडे एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या. आज आपल्या सरकारलाही कर्जमाफी करणं जड चाललं आहे, पण तेव्हाच्या काळात 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी कर्जमाफी केली. असे तुकाराम महाराज कीर्तन करायचे, वेदशास्त्र संपन्न होते, त्यांना सर्व काही येत होतं. पण तेव्हाचे धर्मपंडित काय म्हणायचे की तू शूद्र जातीत जन्माला आला आहे, तुझा हा अधिकार नाही, कीर्तन करण्याचा अधिकार नाही, तुला ज्ञान सांगण्याचा अधिकार नाही, तुला वेदांचं वाचन करण्याचा अधिकार नाही. तेव्हा काय म्हणतात तुकाराम महाराज, वेदांचे ते ज्ञान आम्हासीच ठावे एराणी व्हावा भारत्याचा. काय म्हणतात, वेदांचे ते ज्ञान आम्हाशीच ठावे एराणी व्हावा भारत्याचा. तुम्ही फक्त, आम्हाला वेदांचं पूर्ण ज्ञान आहे, तुम्ही फक्त गाठोडे डोक्यावर घेणे, या घरून त्या घरी पोथी वाचायला जाणे, एवढेच कामं तुम्ही करा. असे सडेतोड उत्तर तुकाराम महाराजांनी त्या धर्मपंडितांना दिले. मंबाजी भट, रामेश्वर भट हे त्यांना फार त्रास देत असत त्या काळात. आणि तीर्थाला जाणाऱ्या लोकांबद्दल काय म्हणतात महाराज, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव कुठे आहे, सज्जनाच्या अंतःकरणात आहे. जो सतत दुसऱ्याला देतो ना, त्याच्या हृदयात मी आहे, असे तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. देव कुठे आहे, आणखी कोणाला देव म्हणावे, कोणाला संत म्हणावे. आज गोवाबेरीचे प्रकार खूप वाढले आहे. कोणाला देव म्हणावे, काय म्हणतात मग ते आपल्या अभंगातून, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा. मृदुसबाह्य नवनीत, मृदुसबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जासी अपंगिता नाही, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी तैसे
ती तया भगवंताच्या मूर्ती, तया भगवंताच्या मूर्ती. देव कोठे आहे? जो रंजल्या माणसाचं दुःख जाणतो, जो गरीब कष्टकऱ्यांचं दुःख जाणतो, त्यांना हृदयाशी धरतो, त्यांना पोटाशी धरतो. आणि सज्जनाचं चित्त कसं असते? नवनीत म्हणजे मऊ लोण्याचा गोळा, आतून बाहेर एकदम मऊ असते ते, असा सज्जन असतो. आणि काय म्हणतात? दया करणं जे पुत्रांशी, जसा आपल्या पुत्रावर आपण प्रेम करतो तशा आपल्या घरी जर कोणी नोकरदार असेल, कोणी मजूर असेल, त्यावरही तेवढंच प्रेम करा. आणि जो असं प्रेम करतो त्याच्या चित्तात काय आहे? भगवंताच्या मूर्त्या त्या ठिकाणी उभ्या आहेत असं समजायचं. असे तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर घणाघाती वार केले आहे. तुकाराम महाराज तेव्हा जनतेला उद्देशून म्हणतात, नवसेल कन्या पुत्र होती, का करणे लागे पती. काय म्हणतात? तुम्हाला जर नवसाने कुणाच्या प्रसादाने जर मुलंबाळ होत असतील तर मग त्या स्त्रीला पती करायची गरज काय? त्या स्त्रीला लग्न करायची गरज काय? हे नवसाने मुलं होत नाही. हे तेव्हा त्यांनी 400 वर्षापूर्वी कडाडून विरोध करून त्या लोकांना प्रश्न विचारला का हे काय आहे? तुम्ही नवस करता पण ह्या नवसाने तुम्हाला मुलं होती का? नाही. नवसे कन्या पुत्र होती, का करणे लागे पती. असे त्यांनी लोकांना सांगून लोकांचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि तुकाराम महाराज कीर्तन करत आणि कीर्तनामध्ये सांगत की तो आपला शिवाजी महाराज आहे ना, तो आपल्यासाठी लढत आहे, त्याच्या सैन्यात दाखल व्हा. इथे बसून तुम्ही माझं कीर्तन नका ऐकू, ही देवभक्ती झाली, पण ती खरी देशभक्ती. तुम्ही त्यांच्या सैन्यात दाखल व्हा, त्यांना सहकार्य करा. आणि मग इकडनं लोक जायची आणि शिवाजी महाराजांना सांगायची की महाराज आम्हाला तुकाराम महाराजांनी पाठवलाय. तोपर्यंत काही त्यांची फारशी ओळख नव्हती, परंतु जेव्हा ते सांगायला लागले मग त्यांना वाटले तुकाराम महाराज कोण आहे की आपल्याबद्दल त्यांना एवढी कणव आहे, एवढा जिव्हाळा आहे, एवढी काळजी आहे, अशी कोण व्यक्ती आहे. म्हणून मग शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना भेटायला आले. तर भेटायला आले तर कसे आले? ते सर्व साहित्य, सोनं चांदी घेऊन आले, खजिना घेऊन आले. पण खऱ्या संताला या लौकिक जगाचा काहीच गरज नसते. त्यांनी पूर्ण ते सोनं चांदी परत केलं आणि त्यांचं पुढे गुरु शिष्याचं नातं राहिलं. शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु मानलं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी मीठ मिरची ओवाळली नाही युद्धाला जाताना, किंवा अमावस्या आहे आज कसं जायचं युद्धावर. उलट त्यांनी त्या अमावस्याच्या रात्रीचा फायदा घेतला आणि युद्धावर गेले आणि युद्ध जिंकले सुद्धा. असे आपले तुकाराम महाराज आणि त्यांचे शिष्य शिवाजी महाराज. आणि कुठल्या संतांनी शेवटचे भजन लिहिले? पण आपल्या तुकाराम महाराजांनी शेवटच्या दिवसावर फार सुंदर भजन लिहिले हो. काय म्हणतात? याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. म्हणजे आपल्याला जगणे सांगणारे संत होऊन गेले, पण मरावं कसं तेही सांगणारे होऊन गेले. तुकाराम महाराजांनी आपलं मरावं कसं, आपला शेवटचा दिवस कसा गोड करायचा, काय करायचं, मग त्यासाठी आपण आयुष्यभर चांगले सत्कार्य करायचे, सत्कर्म करायचे, जेणेकरून आपला शेवटचा दिवस हा सगळ्यांच्या आठवणीत राहील. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असा आपला शेवटचा दिवस होईल. अशा या तुकाराम महाराजांना अवघ्या वयाच्या 42व्या वर्षी मृत्यू यावा आणि ते आपल्यातून निघून जावे, अशी ही खूप दुर्दैवी घटना म्हणावी, किंवा आता ते भगवंताला मान्य असेल असे म्हणावे. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा. अशा संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांना माझा कोटी कोटी नमन. आणि त्यानंतर ते आपल्या 20व्या शतकातील कर्मयोगी गाडगे महाराज. गाडगे महाराजांचा जन्म झाला ज्या समाजात त्यांचा जन्म झाला तो समाज म्हणजे अतिशय गरीब हीन दीन त्या समाजाची अवस्था होती. आणि अशा समाजात ते जन्मल्यानंतर त्यांनी पाहिलं की इथे काय फक्त लोकांचे कपडे धुणे आणि त्याबद्दल मोबदला काय मिळायचा, फक्त वाढण मिळायचं. आणि ते वाढण कसं असायचं, काही ताजा स्वयंपाक द्यायचा का? नाही.
ते वाडण कुठलं मिळायचं? रात्रीचं उरलं सुरलं शिळं जे आपण ढोरांना टाकतो ते त्यांच्या पदरात पडायचं. आणि ते वाडण मागायची पद्धत कशी होती? माय वाडण वाढव माय, अशी एकच वेळा हाक नाही, ती 2-3 वेळा हाक अशी मारायची. त्यानंतर ते कुठे पाटलीन बाहेर यायची आणि मग ते कुठे पदरात पडायचं. असाच एक दिवाळीचा प्रसंग आहे महाराजांच्या जीवनातला, गाडगे महाराजांच्या जीवनातला. महाराजांचे वडील दिवाळीच्या दिवशी दारू पिऊन आले आणि म्हणाले, का असं काही खायला तर दे मला. सखूमाई म्हणते, कुठून देऊ बापा, मला वाढूनच नाही भेटलं. मग काय म्हणते सखूमाई, जाय बरं डेबू. लहानपणी गाडगे महाराजांना डेबू म्हणायचे. डेबू जाय बरं, जाय अन त्या पाटलीन काकूच्या करून वाढण घेऊन ये. डेबू वाढण मागायला गेला आणि डेबूने आवाज दिला आणि सांगितलं, मी सखूचा पोरगा व सखू वठ्ठींचा, मला वाढण पाहिजे. आता तो दिवस लक्ष्मीपूजनाचा, आपण लक्ष्मीपूजना दिवशी कोणाला काहीच देत नाही. आणि लक्ष्मीपूजना दिवशी त्या दिवशी ती म्हणते, बापा आता लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे ना, आणि तू वाढण मागायला आला, सखूले सांग सकाळी ने जो म्हणून. आणि डेबू तसाच परतला, लहानसा डेबू 5-6 वर्षाचा, तसाच परतला. मायला सांगायला लागला, माय त्या काकूनं वाढण दिलं नाही हो. ते काकू म्हणते का उद्या सकाळी येजो. आणि वडील दारूच्या नशेतले आणि वडिलांनी एवढा अकान तांडव केला आणि भर दिवाळी दिवशी सखूमाईला मारले. दोघे तिघे त्या दिवशी ते उपाशीच झोपले. रात्रभर भांडण चाललं आई वडिलाचं. आणि हा लहानसा डेबू ह्या सर्व प्रकार पाहत होता. पुढे व्यसनापायी वडील व्यसनातच गेले आणि मग कोण उरलं? सखूमाई आणि लहानसा डेबू. मग मामा चंद्रभानजी आले आणि मामा चंद्रभानने त्यांना आपल्या दापुरा गावी नेले आणि तिथे दोघंजण राहू लागले मायलेकं. तर मामाकडे तशी शेतीवाडी थोडीशी बरी होती, गुरं ढोरं सगळं होतं मामाकडे. पण ती कशी आश्रित होते ना, दोघंही मायलेकं कशी आश्रित भावाकडे. मग मायेचं सांगणं होतं, सखूमाई साहेब पाय डेबू इच्छतपणा करायचा नाही, मामाच्या घरी राहून राहिलो आपण, साजरं राहायचं, कामं करत जाय मामाच्या घरचे. आणि हा डेबू मग पडेल ते कामं करायचे, माये पडेल ती कामं करायची. आणि हा डेबूसुद्धा मामाचे ढोरं शेतात चारायला न्यायचे आणि जे शेतीचे कामं असतील ते हा डेबू करू लागला. आता हा डेबू लहानाचा हळूहळू मोठा होत गेला आणि मामाची शेती सावकाराकडे गहाण होती तेव्हा, तिडके सावकाराकडे. आणि सर्वात पहिला एल्गार महाराजांनी म्हणजे आवाज उठवला तो डेबूने सावकाराकडे गहाण असलेली जमीन मामाची त्यांनी त्या सावकाराकडून परत मागितली. त्याकरता त्यांनी 2 हाते त्यांना करावे लागले आणि अशा प्रकारे त्या यांना सांगितलं त्या सावकाराला की माझ्या मामाने पूर्ण पैसे दिले आहे, माझ्या मामाची जमीन परत करा. आणि थोडी हातापायी झाली, भांडणं झाले, पण डेबू चांगला अंगाने धाड दिप्पा होता. डेबूने नांगर टाकला आणि जमीन आपल्या ताब्यात घेतली. अशा ह्या डेबूचं पुढे डेबू मोठा झाला, डेबूचं लग्न झालं, डेबूला 3 मुलं झाली, त्यातला एक वारला. आणि डेबू विचार करे मनातल्या, डेबूला या संसारात काही रस नव्हता, काही मन रमेना डेबूचं. डेबू विचार करे, काय हा आपला समाज, काय हे आपले लोक कसं जगत आहे, कसे दारिद्र्यात कितपत पडले आहे, कसं करावं, काय करावं, या समाजाला या सर्व लोकांना कसं वर काढावं, याचा डेबू सतत विचार करत असे. आणि एक दिवस डेबू मामाचे जे ढोरं घेऊन शेतात गेला आणि झाडाखाली डेबूने ढोरं सोडून दिले आणि डेबू झाडाखाली झोपला. तर डेबूला असं म्हणतात की डेबूच्या स्वप्नात कोणी फकीर आला आणि त्या फकीराने सांगितलं, जिस संसार में सार नहीं वो संसार तू छोड़ दे, चल बंदे चल उठ तू, चल खुले आसमां के नीचे तू चल. आणि डेबू झोपेतून उठला आणि इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाहीये. काय सांगत होता तो फकीर? जिस संसार में सार नहीं वो संसार तू छोड़ दे. ते वाक्य डेबूच्या मनात वारंवार घोळत होतं, वारंवार ते गोंगावत होतं. डेबू तशातच घरी आला. डेबू घरी आल्यानंतर डेबूने रात्रीचं जेवण घेतलं. आई झोपली, पत्नी झोपली, मुलं झोपले, सगळ्यांना पाहिलं आणि मनात ठरवलं की आज आपण हे घर सोडायचं, हा संसार आपण सोडायचा, आपण इथनं निघून जायचं, हा संसार आपल्याकरता नाही, हे विश्वची माझे घरं करायचे, आता अवघाची संसार सुखाचा करणं करायचा. आणि अशा प्रकारे डेबू रात्रीने निघून गेला. तो दिवस होता 1 फेब्रुवारी 1905चा. घरी कधी परत न येण्यासाठी डेबूची पावले बाहेर पडली आणि डेबू रस्त्याने चालता झाला. आता हा डेबू गावोगावी रानोमाळी वनमाळी फिरत होता इकडे तिकडे. मग काय, डेबूचा अवतार पूर्ण बदललेला होता. डेबूचे कपडे मळलेले, डेबूचे केस वाढलेले, डेबूची दाढी वाढलेली आणि डेबूच्या एका कानात फुटकी कवडी, एका कानात फुटका काच. काय सांगत होता हा अवतार महाराजांचा?
फुटका काच म्हणजे हा संसार फुटक्या काचासारखा आहे. आणि फुटकी कवडी काय सांगायची, किती धन कमावलं, धन इथे किती कमावलं तरी तुमच्यासोबत फुटकी कवडी येत नाही, हे त्यातून सांगायचं होतं. आणि अंगावरचे मळलेले कपडे सांगत होते की इथे अज्ञान आहे, अस्वच्छता आहे. आणि दारिद्र्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गाडगे महाराज बनलेले होते. मग गाडगे महाराज आता हे निघाले गावोगावी फिरायला. मग काय करायचे गाडगे महाराज, कुठे कोणाचं पाणी भरून द्यायचं, मग तिला म्हणायचं माय भाकर दे आता. म्हणजे फुकट त्यांनी खाल्लं नाही, काम करून त्याचा मोबदला मागितला. आणि कोणाचे लाकडं फोडून द्यायचे आणि मग म्हणायचं माय पुरीशी भाकर असून तर दे, आणि मग ते खायचं. असाच एक प्रसंग आहे. एका ठिकाणी महाराज लाकडं फोडत होते एका पाटलाकडे, एका गावी गेले, त्या गावच्या पाटलाकडे लाकडं फोडत होते. आणि तो पाटील आतमध्ये जेवण करत होता आणि महाराजांनी आपल्या गाडावर लाकडं फोडले. आणि मग मायला म्हणते त्या माय थोडीशी भाकर देतं. आणि त्या बाईनी त्या पाटलींनी भाकर आणली. आणि महाराजांचं लक्ष त्या घरातील पाटलाकडे गेलं, जो पाटील वस्तीत जेवण करत होता. आणि त्या पाटलाच्या ताटात काय होतं, पुरणाची पोळी, दूध, तूप, लोण्याचा गोळा, भजे, भात, पापड, कुरडी, सारं तो पाटील साग्र भोजन मस्त जेवण करता. आणि मग गाडगे महाराजांनी हट्ट केला, माय मला हे नाही पाहिजे, तो पाटील जेवून राहिला ना, मला तेच पाहिजे. माय म्हणे कसा बापा तू, ती बाई म्हणजे कसा बापा तू, बुवा घेऊन घे ना हे पटकन, हे जेवून घे तू पटकन, तो इन्ना तुला कल्ला करा, ते मच्छे ते पाटील इन्ना तुला कल्ला करा बरं. आणि झालं तसंच. पाटील म्हणजे कोण आहे होतो, काय म्हणते, पाटील म्हणजे काही नाही बापा, पाटील म्हणते काही नाही बापा, तो म्हणते का तुम्ही जे जेवून राहिले तेच पाहिजे मुले. आणि पाटील रागानं लाल बुंद डोळे पाटलाचे आणि तरा ताटावून उठले, मिशीवर ताव मारला आणि अंगणातच पडलेली काडी होती ती काडी उचलली आणि गाडगे महाराज जवळ आले. काय म्हणता रे, काय आहे, ते म्हणते काही नाही, मला तुम्ही जेवून राहिले तेच मला जेवण पाहिजे, मी तुमच्या घरचं गाडावर लाकडं फोडले, आता मला पूर्णाची पोळीच पाहिजे. दोघांमध्ये म्हणजे संवाद झाला, भांडण झालं. पण पाटील काही म्हणायला तयार नाही, पाटील पूर्णाची पोळी द्यायला तयार नाही, गाडगे महाराज मागे हटायला तयार नाही. शेवटी पाटलींमध्ये पडली. म्हणते बापा त्याचा काही जीव घेता काय तुम्ही, म्हणा आलं. असं करून त्या पाटलींनी पाटलाला अलग केले, गाडगे महाराजला वेगळे गेले. आणि गाडगे महाराजला म्हणते बापा घे ना राजा, हे जेवून घे ना, आता जाऊ दे ना, दिली तुला भाजी बापा. आणि आता तुम्ही विचार करा, ज्या माणसाने संसार त्याग केला, ज्या माणसाने पूर्ण प्रपंच सोडला, संसाराचं सुख सोडलं आणि निर्मोही माणूस, निस्वार्थी माणूस, याचं खरंच पण त्या पूर्णाच्या पोळीत गेलं असेल काय, नाही. तो त्यांचा उठाव होता. कशाबद्दल, भांडवलदारांविरुद्ध श्रमिकांचा उठाव होता तो. आम्ही एवढं काम करतो, आमच्या कामाचा समान मोबदला द्या, आमचं फक्त तुम्ही भाकरीवर भाजीवर आम्हाला तुम्ही निपटवता, आम्हाला तुम्ही आमच्या कामाचा मोबदला तुम्ही द्या, असं त्यांचं तो एक आवाज उठवणं, तो एक त्यांची एक चळवळ होती, तो एक एल्गार होता महाराजांचा. आणि असेच महाराजांचं काय मग काम, कुठे काम करणं, कुठे पाणवठावर जाणे आणि खोटी जास्त सांगणे, कुणाच्या विहिरीला हात लावणे आणि मग खोटी जास्त सांगणे, मी अमका हो, आणि मग काय लोक त्यांना बदलून काढायचे. आणि अशाच प्रकारे गाडगे महाराज गावाच्या गल्ल्याच्या गल्ल्या झाडायचे. आणि मग लोक विचारले का गा एडा झाला काय, कोण झाडून झाला गल्ल्या. गाडगे महाराज म्हणायचे काही नाही दाजी, तो बुवा येऊन राहिला कोणता रातच्यानं कीर्तनाले, साजरं कीर्तन करते ना काजा, ये जा तुम्ही कीर्तनाले, म्या बी येईन तुम्ही बी ये जा. आणि मग गाडगे महाराज तो कसा तामजाम असायचा का, काय डेकोरेशन असायचं गाडगे महाराजच्या कीर्तनाचं, काही नाही. एका झाडाच्या पाराखाली ते उभे राहायचे उंचवट्यावर आणि उजेडासाठी एक टेंबो असायचं आणि 2 दगड असायचे आणि महाराजांचं कीर्तन सुरू व्हायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. आणि मग कीर्तनात महाराजांचा सगळ्यांचा डोक्यातली घाण साफ करायचं काम करायचे. मग विषय कुठले असे ते पशुहत्येपासून हुंडाबळी सर्व त्यात असायचं. काय म्हणायचे, का रे जनार्दना त्या दिवशी 4 पायाचं कापलं म्हणते. लोक म्हणायचे हो बापा दे,
हो बाबा माया पोराची तब्येत साजरी नव्हती म्हणून मरी मायले म्या 4 पायचं बोकड दिलं. त्या महाराजच सांगत होत्या, बुवानं सांगितलं होतं द्याले. म्हणे मग गाडगे बाबा म्हणायचे, का रे तुमच्या लेकरासाठी त्या मुक्या जनावराचा जीव घेतात? तुमचा जसा जीव आहे तसा त्याचाही जीव आहे. त्यालाही कोणी मायबाप असन बापा, त्यालाही कोणी भाऊ बन असन. तुमच्या लेकराला आहे आणि त्याला नाही काय? कहून बापा बिचारे मुक्या जीवाचा जीव घेता रे तुम्ही? काही सोडा निधन दे. आणि हे देव मागते काय? देव नाही मागत, हे पुजाऱ्याचं पोट मागते. काय मागते? पुजाऱ्याचं पोट. आणि अशा प्रकारे महाराज त्या लोकांचा अज्ञान नाहीसं करायचे. त्यांच्यातील पशुहत्याबंदी, हुंडाबळी, अंधश्रद्धा, बुवाबाजी या सगळ्यांवर ते घणाघाती वार करायचे. आणि काय म्हणायचे की कोणाला विचारायचे ते, काय तू कोण होय? मग लोक एक त्यातला कोणी म्हणायचा, मी गणकुंभार हो, कुणबी हो मी. मग कोणी म्हणे, मी मार हो बापा. मग एखाद्याला विचार, तू कोण? मी बामण हो. मग म्हणे, का रे तुले 2 हात, तुले 2 पाय, तुले 2 डोळे, आणि ह्या तर बामण आहे, याला तर 4 डोळे पाहिजे होते, 2 मुंडके पाहिजे होते. कहून बापा असं? मग सांगायचे लोकांना ते की जाती देवाने नाही निर्माण केल्या हो, जाती आपण माणसाने निर्माण केल्या. आपण सारे एका देवाचे लेकरं आहो बापा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी ही तुझी लेकरे, पुण्य समजुनी पापाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला. पुढे एक प्रसंग त्यांच्या जीवनात असा आहे ते की महाराजांना शिक्षणाचं महत्त्व पटायला लागतं. एका कुलकर्ण्याकडे महाराज जातात आणि तिथले लाकडं फोडून देतात. आणि तिथे जे खेळूत येते एक व्यक्ती येते आणि म्हणते, माझ्या मुलाचं पत्र आलं आहे कुलकर्णी बुवा, एवढं पत्र तुम्ही वाचून दाखवा. हा गाडगे महाराजकडनं तर पहिले लाकडं फोडून घेतेच कुलकर्णी, पुन्हा घरातले गाठीचे लाकडं काढते. आता गाठीचे लाकडं म्हणजे फोडायला जड असतात असं म्हणतात. आणि ते गाठीचे लाकडं त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडून फोडून घेते. महाराज त्याला ते लाकडं फोडू लागतात, कारण थकून जात असतो ती व्यक्ती. आणि विनवणी करते, कुलकर्णी बुवा एवढं पत्र वाचून दे ना, आता मी थकून गेलो. पण त्या कुलकर्णी बुवा काही पत्र वाचून देत नाही. कुलकर्णी बुवा उलट ते पत्र धरतात आणि फाडून टाकतात. तेव्हा मात्र गाडगे महाराजांना फार फार दुःख होते आणि शिक्षणाचं महत्त्व पडते. गाडगे महाराज म्हणते, काय लेका तू अडाणी मी अडाणी, आपला जिवंत राहून काय फायदा आहे रे? आणि मग महाराज कीर्तनात सांगतात, बाप हो बायकोले कमी भावाचा लुगडं घ्या, हातावर भाकर खा, घरचं ताट मोडा, पण लेकराले शिकवा, कारण शिक्षण हे वाघींचं दूध आहे, असे गाडगे महाराज आपल्या कीर्तनात सांगतात. आणि असाच प्रसंग आहे जेव्हा गाडगे महाराजांनी बऱ्याच धर्मशाळा काढल्या, ठिकठिकाणी धर्मशाळा काढल्या. कायसाठी? की तेव्हाच्या काळात काय व्हायचं, हे जे लोक नाशिकला पंढरपूरला आपले भाविक यात्रेकरू जायचे आणि तिथे इतक्या लांब गेल्यानंतर त्यांना तिकडे परत येणं शक्य नसायचं त्या दिवशी. आणि तेव्हा काही बँका नव्हत्या, तर तेव्हा त्या यजमानाच्या वेळात त्या जे इकडनं पती पत्नी कुटुंब जायचं तर त्यांच्या अंगावर दागिने असायचे, पुरुषाजवळ पैसा आदला असायचा, हातात अंगठ्या असायच्या. आणि हे लोक तिथे जायचे तर तिथल्या ज्या स्थानिक लोक होते यांच्याकडे काय व्हायची, यांच्यापासून आपल्याला लुटमार व्हायची. यांच्याकडे धान्य ठेवायचे मोठमोठे पेव होते. आता पेव तुम्हाला माहीत असेल सर्वांना, धान्याचे अंडरग्राऊंड गोदाम. तर त्यामध्ये काय करायचे, या बाईच्या अंगावरचं सोनं असलं, या बाईच्या अंगावरचं सोनं काढून घ्यायचं आणि तिला त्या पेवात ढकलून द्यायचं. आणि तिकडून तिचा यजमानाला विचारते, आमची कारभारी कुठं गेली? तर सांगायचे, आम्हाला माहीत नाही बा, गेली असेल पांडुरंगाच्या दर्शनाला. आणि असा हा सर्व लुटमारीचा फसवाफसवीचा प्रकार गाडगे महाराजांना माहीत पडला. आणि गाडगे महाराजांनी तेव्हापासून रुपया जमा केला लोकांपासून. आणि गाडगे महाराजांनी धर्मशाळा उभारल्या आणि त्या धर्मशाळेमध्ये लोक विनामूल्य राहू लागले. आजही मुंबई परेलला वगैरे, नाशिकला, त्र्यंबकेश्वर अशा भरपूर ठिकाणी गाडगे महाराजांच्या धर्मशाळा आहे. आणि अशाच एका धर्मशाळेच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे होते. आणि गाडगे महाराज म्हणतात, बाबासाहेब तुम्ही जर मला 10 वर्षाच्या आधी भेटले असते ना, तर मी ह्या धर्मशाळा नसत्या काढल्या, मी शिक्षणाच्या शाळा काढल्या असत्या. मला आज दुःख वाटते या गोष्टीचं, का मी 10 वर्षाच्या आधी जर शाळा काढल्या असत्या तर या शिक्षणाचा खूप सारा प्रसार झाला असता, लोक अडाणी नसते राहिले, लोक अज्ञानी नसते राहिले. आणि मला या गोष्टीचं फार दुःख वाटते बाबासाहेब. बाबासाहेब आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज हे एकमेकांना गुरुच्या स्थानी मानत, दोघे गुरुस्थानी मानत. एकदाचा प्रसंग आहे, बाबांचा मुलगा गोविंदा नावाचा, त्याला कुत्र्याने दंश केला आणि त्यात तो वारला. आणि बाबांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तनात बाबांना तार आली. बाबांच्या सहकाऱ्यांनी ती तार वाचून दाखवली. बाबाच्या कानात सांगितलं, बाबा आपला गोविंदा गेला. बाबांच्या कीर्तनात बाबांनी त्यावर जराही म्हणजे काही हावभाव दिसू दिले नाही, काहीच नाही, जसं काही घडलंच नाही. आणि पुन्हा कीर्तन सुरू केलं. त्या कीर्तनात आचार्य प्रकी अत्रे, गोरी दांडेकर आणि अशा मोठमोठे लोक त्या कीर्तनात त्यांच्या असायचे. तेव्हा प्रबोधनकार ठाकरे तुमच्या माहितीसाठी सांगते, प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील आणि आपल्या परतवयाला त्यांनी सर्व्हिस केली, काही दिवस नोकरीला होते. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेबांचा जन्म आपल्या परतवयामधला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि असे ते गोळी दांडेकर वगैरे, आचार्य प्रकी अत्रे हे ज्येष्ठ साहित्यिक मंडळी ही त्या बाबांच्या कीर्तनाला बसलेली होती. आणि मग कीर्तन आटोपल्यानंतर आचार्य प्रकी अत्रे जवळ जातात आणि म्हणतात, महाराज मग अशी तार कशाची होती? महाराज म्हणते, माझ्या मुलाला कुत्र्याने दंश केला आणि त्यात मुलगा वारला. असे आत गेले कोट्यानुकोटी काय रडू ऐकल्यासाठी. आणि महाराजांनी त्यावर काय निर्विकार राहिले. महाराज कुठलं दुःख व्यक्त केलं नाही, कुठला शोक व्यक्त केला नाही. पण त्याच महाराजांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांची महानिर्वाणाची बातमी त्यांच्या कानावर पडली आणि आणि गाडगे महाराज ढसा रडले, आक्रंदून रडले आणि म्हणाले, बाबासाहेब तुमचे कार्य अजून खूप बाकी आहे, तुम्ही इतक्या लवकर कसे गेले? आणि त्या दिवसपासून गाडगे महाराज नुसतं वरणाचं पाणी पिऊन राहत होते, त्यांनी त्या दिवसापासून वरणाचं पाणी घेणं सुद्धा बंद केलं. आणि अवघ्या 14 दिवसात म्हणजे 6 डिसेंबर 1956ला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि 20 डिसेंबर 1956ला आपले गाडगे महाराजांनी देहत्याग केला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. आणि याच नंतरच्या पुढल्या काळात आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. गाडगे महाराजांना कर्मयोगी गाडगे महाराज म्हणतात आणि राष्ट्रसंतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. का म्हणतात? राष्ट्रसंत का म्हणतात त्यांना? तर जेव्हा भारत चीन युद्ध झालं 1962 मध्ये, तेव्हा तुकडोजी महाराज सीमेवर गेले आणि तिथल्या लोकांना, तिथल्या आपल्या जवानांना, आपल्या त्या आर्मीतील सैन्यातील लोकांना त्यांनी देशभक्तीपर स्फूर्तीपर गीत तिथे गाऊन दाखवले, तिथे गीत तयार केले, त्यांना म्हणून दाखवले आणि त्यांची हिंमत वाढवली, त्यांचं धाडस वाढवलं, त्यांचं शौर्य वाढवलं. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन मग त्यांना पुढे संसद भवनमध्ये सुद्धा बोलावलं. आणि सीमेवर जाणारा एकमेव पहिला संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. एक वेळा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. तर आणि त्यांच्या कार्याची मग दखल तत्कालीन जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना संसद भवनमध्ये बोलावले आणि त्यांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांना राष्ट्रसंत हा किताब त्यांनी दिला. आणि तेव्हापासून राष्ट्रसंतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आता या तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेसारखा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रामगीतेमध्ये गावाचा विकास हा देशाचा विकास, गाव म्हणजे देशाचा कणा असं त्यांनी सांगितलं. आणि गावाचा विकास करण्यात कोण पुढे आहेत? ग्रामनाथ. गावातील व्यक्तीला त्यांनी काय म्हटलं? ग्रामनाथ म्हटलंय. गावच्या शेतकऱ्याला त्यांनी ग्रामनाथ म्हटले. आणि ग्रामगीतेमधून त्यांनी आपण कसं जगावं, आपण कसं वागावं, विवाह संस्कार, जन्मसंस्कार ते त्यांनी मृत्यू संस्कारपर्यंत 42 अध्याय त्यांनी लिहिले. आणि आपल्याला सुद्धा सांगितले की दारी रांगोळी घालण्यापासून सांगितलं त्यांनी आपल्याला, सडा संमार्जन करावे, दारी रांगोळी घालावी. आणि इतकं सुंदर त्यांनी त्या ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे की आपण ग्रामगीतेची रोज एक तरी अध्याय किंवा 10 पानं तरी रोज वाचलेच पाहिजे. इतकी सुंदर म्हणजे आपल्या जीवनावर जर कुठली असेल तर ती ग्रामगीता आहे. आणि महाराजांनी काय मागितलं? हे जे संत लोक असतात ना,
हे संत स्वतःसाठी काहीच मागित नाही, सगळं दुसऱ्यासाठी असते त्यांचं. काय मागितलं त्यांनी? कुठला वर मागितला देवाला? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा होय सलामी. स्वातंत्र्य सुखा सकला माझी एक असुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. काय म्हटलं? सर्वधर्म समभाव मागितला. सर्व या देशात आनंदाने नांदो असे म्हटले. आणि उद्योगी त्या तरुण कसा असावा? शीलवान असावा, उद्योगी असावा. आणि हा संसार कसा असावा? स्वर्गीय परी हा संसार असावा. घराघरात काय स्वर्गापरी वातावरण निर्माण व्हावे. आणि अशी सुंदर प्रार्थना त्यांनी आपल्यासाठी म्हटलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं? आपल्या आई वडिलांचे अस्थि कलश घेऊन कुठे जायचं असेल? चला रामेश्वर, चला बद्री, चला नाशिक. आणि मग त्या तीर्थस्थानी जायसाठी किती पैसे लागायचे? मग काय शेतकरी पुन्हा सावकाराकडे जायचा, पुन्हा सावकाराकडून ते विकत घ्यायचा, पैसे घ्यायचे व्याजाने आणि मग आपल्या आई वडिलांचे अस्थि न्यायचा. हे सर्व त्यांनी ओळखलं की नाही, माझा शेतकरी या कर्जात पुन्हा बुडेल. म्हणून त्यांनी काय केलं? मोजरीला सर्व तीर्थकुंड आणले आणि त्यात त्यांनी 5 नद्यांचा अनेक नद्यांचे तिथे पाणी आणून टाकले आणि लोकांना सांगितले की बाबा हो, तुम्ही आता आपल्या आईवडिलांचे अस्थि कलश इथे आणून विसर्जित करावे, तुम्हाला तेवढंच पुण्य लाभेल. असे राष्ट्रसंत तुकोजी महाराजांना माझा जय गुरुदेव. आणि आपल्या इथे आपला अमरावती जिल्हा फार म्हणजे संतांची भूमी असल्यासारखं आहे. 4 इथे थोर रत्नपुरुष होऊन गेले. गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज माधांचे. आणि एका थोर सत्पुरुषाचं मी नाव घेईन, ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. तर तुम्हाला मी गुलाबराव देशमुखांबद्दल सांगते. गुलाबराव देशमुख म्हणजे गुलाबरावांबद्दल माहीत सांगते. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. आणि या गुलाबराव महाराजांना लहानपणी डोळे आले होते. 6 महिन्याच्या असताना डोळे आले. त्यांच्या आईला कोणतरी सल्ला दिली, हे औषध टाक. आणि त्यांना ते औषध टाकल्यानंतर कायमचं अंधत्व आलं. आणि हे अंधत्व आल्यानंतर ते जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी भरपूर साहित्य लिहिलं, जे एखादी डोळस व्यक्ती लिहू शकत नाही. आजची ग्रॅज्युएट PhD झाली व्यक्ती लिहू शकत नाही, एवढे त्यांनी साहित्य निर्माण केलं. असे हे माधांचे गुलाबराव महाराज. आणि त्यानंतर आपले पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रचार केला. आणि एवढा प्रचार केला त्यांनी की त्या काळात म्हणजे ते स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री होते. आणि त्यांनी सरळ कायदाच केला की तुमच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. जर तुम्ही मुलांना शाळेत टाकलं नाही तर तुमचा शेष सारा माफ होणार नाही, तुमचे सातबाऱ्यावर नाव चढणार नाही. अशा अटी त्यांनी घातल्या. आणि अशा या आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भाऊसाहेब देशमुखांनी इंग्लंडमध्ये जाऊन लंडनमध्ये त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तिथे त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेचं वसतिगृह काढलं. आणि फार म्हणजे वाईट समजावे, ते अगदी 15 दिवसात तिथं आल्यानंतर इंग्लंडवर आल्यानंतर 15 दिवसात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी रोवलेली ती मूर्तमेढ तशीच राहिली. आणि अशा या थोर संत पुरुषाला, थोर सत्पुरुषाला माझा कोटी कोटी नमन. आता हा महाराष्ट्र म्हटला की हा महाराष्ट्र कसा आहे? या महाराष्ट्रामध्ये थोर संतांची नररत्नांची खाण असलेला महाराष्ट्र आहे. समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. आणि शिवाजी महाराज म्हटलं की आपलं रक्त कसं सळसळ उठतं. संभाजीराजे म्हटले की आपलं एकदम काळी जसं थरथरून उठते की आता मी जर तेव्हा जन्माला आलोच तर त्या काळात. आणि आपल्या शिवाजी महाराजांनी, संभाजीराजांनी महाराष्ट्राचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेला आहे. आणि अशा या शिवाजी महाराजांसाठी मी फक्त महाराष्ट्र गीताच्या 2च ओळी म्हणते. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा
आणि अशा महाराष्ट्रातील या शिवाजी महाराजांसाठी आणि संभाजी महाराजांसाठी आपण एक वेळा जयघोष देऊया. तर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर हर, आवाज कमी येतोय, हर हर. आणि अशा या महाराष्ट्राचं वर्णन करताना सर्व संतांना माझा नमन आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि आज या प्रवचन पुष्पाचं 4थ्या दिवसाचं पुष्प मी इथे पांडुरंगाचरणी मी अर्पण केले आहे. आणि आयोजकांनी मला या प्रवचन पुष्प गुंफण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते. तुम्ही सर्वांना कमरेचा त्रास आहे बसायचा, पण सर्व स्त्रिया पुरुष हे निमूटपणे एकचित्त होऊन बसले. मी तुम्हा सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानते. जय महाराष्ट्र.